शहरातील माता रमाबाई आंबेडकर नगरामध्ये मागील अनेक दिवसांपासून नळाचे पाणी आणि ड्रेनेजचे पाणी एकत्रित होऊन गोरगरीब नागरिकांच्या घरात घुसले, त्यामुळे ती संपूर्ण रात्र जागून काढावी लागली असल्याचे चित्र आहे। काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाच्या संयोजिका संध्या काळे व शहराध्यक्ष प्रमिला तुपलवंडे यांनी या प्रकरणी त्या भागात जाऊन भेट दिली। महिलांनी त्यांच्यासमोर महापालिका प्रशासनाच्या विरोधात अनेक तक्रारी मांडल्या। रमापती आंबेडकर नगरात आठवड्याला एकदाच पाणी येते, परंतु ते पाणी रात्रीच्या सुमारास आल्याने त्याच वेळेस ड्रेनेजचे आणि नळाचे पाणी पाईपलाईनमधून लिकेज होऊन ते तसेच या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात घुसते। घरात कमरे एवढे पाणी साठल्याने त्या दिवशीची रात्र अख्खी जागून काढावी लागत असल्याचे चित्र आहे। त्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे लहान बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। ज्यावेळेस काही पत्रकारांनी ही समस्या घेण्यासाठी तिथे गेले असता महिलांनी महापालिकेच्या विरोधात संताप व्यक्त केला। संध्या काळे यांनी कडक शिस्तीच्या असलेल्या महापालिका आयुक्त शीतल तेलीउगले यांनी महिलांच्या या समस्या जागेवर येऊन जाणून घ्याव्यात, तातडीने प्रशासनाला सूचना कराव्यात, अन्यथा सर्व महिलांना घेऊन महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला। आज जवळजवळ म्हणजे हा एरिया होऊन जवळजवळ 25 वर्ष झालं, पण ज्या जो भाग आहे तो पूर्ण आमचे गरीब आणि दलित वस्ती राहते। त्यांचा आजही ह्याही परिस्थितीला घरामध्ये गटारचं आणि नळाचं पाणी मिळून प्यावं लागतं। मिळून त्याचं डब्यावर जेवण करून बायका खातात। एकांच्या घरात लाईट नाही। झोन नंबर 2ला त्यांनी तक्रार केली तरीही दखल घेतलेली नाही। आता जर आयुक्त मॅडम ह्या इथं नाही आल्या, दखल जर नाही घेतली तर आम्हाला सगळ्या महिलांना रस्त्यावर उतरावं लागेल, तुमच्या महानगरपालिकेमध्ये येऊन ठिय्या आंदोलन करावं लागेल। एवढे ह्या माध्यमातून मी तुम्हाला सांगते। जय भीम। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।